नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ओमकार पेट्रोल पंपात काय करतोय. तर तुमची आमची सगळ्यांची लाडकी रत्नागिरीची चंद्रा म्हणजे अनिकेत दादा याचा म्हणजे लग्न कालच झाला आहे. तर त्याच्या आपण आज जातो पूजेला. तर तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. व्हिडिओ कशा वाटतं नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथं आहे पंपात आहे, पेट्रोल टाकतो आणि मग तुम्हाला भेटतो गाडीवरती डायरेक्ट. मित्रांनो 900चा पेट्रोल बसला गाडीत. मित्रांनो आता घरी गेलो होतो, हे लायसन आणलं होतं. लायसन आणि आरसी बुक आमचा राहिला होता, तो घ्यायला गेलेलो घरी. तर आता निघालोय पुढे तिप्पत पुण्यात. मला दाखवतो. हे बघा दोघं जण पुढे आणि आम्ही दोघं जण मागे. तर मित्रांनो आम्ही आता भोसले घाटात पोहोचलोय. बाकी सूर्य बघा किती भारी दिसतोय, एक नंबर असा व्ह्यू सकाळ सकाळ. हा मित्रांनो, वाटतं व्ह्यू बघा समोरचा एक नंबर. आणि रस्ता पण एकदम मक्खन आहे. हे बघा खतरनाक. अजून खतरनाक व्ह्यू बघायला भेटणार इकडे. बघू आपण लवकरच प्लॅन करू पावसाळ्याची पण. मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही जवळपास आता 35 किलोमीटर आलो आहे. अजून आपल्याला 68 का 69 किलोमीटर जायचं आहे आणि की दादाला भेटायला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. व्हिडिओ मस्त आहे ना. इथून पुढे व्हिडिओ बरोबर आहे, चांगले व्हिडिओ येतात इथून पुढे. आता जे चिपळूण चालू, चिपळूणपासून पुढे जातो आता. बाकी सकाळचं वातावरण एक नंबर आहे, थंड वातावरण आहे. म्हणजे लवकर निघालो घरात. जवळपास आम्ही काय ते 6-6:30 निघायचा प्लॅन केला होता. 7 वाजले आम्हाला घरात निघायला. 7-7:15 वाजले. ओके, किती वाजेपर्यंत आपण पोहोचलो तिथे ते. दादा ही ग्रीनरी बघा, रोड एक नंबर भेटला. आम्ही जवळपास किती किलोमीटर आलो आहे हे बघा, 46 किलोमीटर आलो आहे. रोड मस्त आहे, हे बघा मस्त सुंदर असं. तर मित्रांनो आम्ही आता चहासाठी थांबलो आहे, मी आणि दादा. बाकी ते काय दोघं जण गेले रेल्वे ट्रेनने गेले. आम्ही दोघं जण थांबलो, मी आणि दादा. चहा घेतो आणि परत जातो. जवळपास 48 का 49 किलोमीटर राहिले आपल्याला रनिंग करायचे फक्त. बाकी व्ह्यू बघा एक नंबर. हे बघा आपली कृष्णा, खतरनाक. तर मित्रांनो आता मी जस्ट पोचलो आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा डिफराज आणि दर्पण पण पोचला. हे बघा हा समोर अनिकेत दादाचं घर आहे, जाऊन भेटूया त्याला. तर मित्रांनो आम्ही फोटो तुम्हाला दाखवतो. तर हा बघा मित्रांनो अनिकेत दादा, रत्नागिरीची लाडकी चंद्रा. हे बघा नंतर बनवूया. तर मित्र आम्ही जस्ट आता पोहोचलो इथे. हे बघा सगळेजण, अनिकेत दादा, रत्नागिरीची चंद्रा आणि आपली सगळी मंडळी. हे ट्रेन मधून आले रे मंडळी दोघं. अनिकेत दादाच्या घराचा मागचा व्ह्यू बघा मित्रांनो, मस्त आहे आणि थंडगार वारा पण लागतोय. काय भारी वाटत होतं. आंब्याची आणि फणसाची झाडं सुद्धा आहेत.
तर मित्रांनो पूजा वगैरे सगळे उरकले आता आम्ही आणि आता फिरायला जातोय. बघूया कुठे जायचं, आरेवारे बीच किंवा गणपतीपुळे. बघूया कुठे जायला भेटते इथे. बाकी इकडचं वातावरण एक नंबर आहे, जास्त गरमी नाही काय नाही काय नाही. आता निघालोय म्हणजे चौघं किती 8 जण आहो. 4 जण 4 व्हीलरमधनं येत आहेत, 4 जण नाही 5 जण 5-6 जण 4 व्हीलरमधनं आहेत, तर आम्ही 2 जण 2 व्हीलरमधनं आहोत. आपल्या मित्रांनो इकडचा रोड आहे ना एकदम भारी आहे, एकदम मख्खल. तुम्हाला दाखवतो एक नंबर रोड आहे. हे बघा मित्रांनो गणपतीपुळे आपल्या जवळपास अजून 10 किलोमीटर आहे. बघूया आता गणपतीपुळेचं लवकर काम झालं तिथून आपण बीचवर जाऊया, आर्यावाडी बीचला. बघूया काय होते. मित्रांनो पहिला आम्ही प्लॅन केला होता गणपतीपुळेला जायचा, पण आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट आर्यावाडी बीचला आलोय. तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू वाटतो, एकदम टॉपचा विषय दाखवतो तुम्हाला. हे बघा आहे दादा आणि हा व्ह्यू. तुम्हाला मी दाखवतो आता. खालती जाणे थोड्या वेळात आम्ही बोटिंग पण इथे चालू आहे, तुम्हाला दाखवतो ती पण. हे बघा ओरेक्स एटेक्स खतरनाक. मित्रांनो व्ह्यू बघा कसला वाटतो, एक नंबर टॉपचा विषय. थंडगार वारा पण सुटला आहे, बस अजून काय पाहिजे. कोकणात टॉपचा विषय असतो, कधी पण फिरायला आहे. आरेवारे बीच किती भारी आहे, सुंदर असा बीच आहे. ती बोट बघा किती लांब आहे, खूप लांब आहे. हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा कुठे आहे बघा बोट ती. मित्रांनो वारा एक नंबर लागतोय, मस्त थंड एकदम भारी वाटते. असा व्ह्यू फक्त कोकणातच बघायला भेटणार, बाकी कुठेच नाही. बाकी ते 3 जण गेलेत खाली, मी हाय इथे वरून बघतोय. काय हवा लागतो, वा एक नंबर. बघा तर मित्रांनो तुम्हाला एकदम समुद्राच्या जवळ घेऊन जातो, एकदम जवळ. तिथून तुम्हाला एक एक्सपिरियन्स दाखवतो, मस्त वाटते. मित्रांनो किती जवळ आलोय बघा, समुद्राच्या एकदम जवळ आहे. हे बघा वारा जोरात सुटलाय. खेकडी बघा, खेकडी दिसतात काय. हे बघा छोटी छोटी. आम्ही सध्या 4 जण खाली आलोय, बाकी वरती आहेत 4 व्हीलरमध्ये. ते पण येतील थोड्या वेळात. हां तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की डायरेक्ट रत्नागिरी म्हणजे आरेवारी बीचवरून भरण्यात कुठे. तर आम्ही आलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 11 वाजेपर्यंत जवळपास आम्ही पोचलो होतो. 11 वाजेपर्यंत पोचलो, मग डायरेक्ट काय ब्लॉग वगैरे करा काय भेटले नाही, डायरेक्ट जाऊन झोपले आम्ही. आणि एवढा ब्लॉग आपल्याला येते कारण आपल्याला टाईमच भेटणार नाही ब्लॉग एडिट करायला. तर आता जातोय मी जरा पप्पाच्या गाडीची हेडलाईट. हे बघा बाकी वातावरण जरा दिसतंय पावसाचा. 2-3 दिवस वातावरण तसाच आहे, पण पाऊस काय पडत नाहीये. बघूया मित्रांनो. त्याला मी आता कॉल केलेला, पीर लॉटमध्ये आहे तो, येतोय आज. लयच उशीर केला ना रे. बघूया. अजून एक प्रॉब्लेम झाला गाडीला, लाईट लागत तर नाही, पिकअप पण घ्यायचा प्रॉब्लेम होतोय. मध्येच बंद पडते गाडी, मध्येच जाम होते. बघूया तो आल्यावरती समजेल. बाकी वातावरण बघा, हा बघा
पावसाचं वातावरण आहे 3-4 दिवस, पण पाऊस काही पडत नाही. साडे साहेब माहिती काय 12 वाजता आहेत, 12 वाजता श्रीरामचा टी शर्ट घालून आले. तुझा पार्टनर इथं नाक्यावरती आहे, नाक्यावरती आहे पार्टनर तुझा. काय माहिती का, 2 व्हीलर घेऊन आला होता बाईकवर. तर मित्रांनो जवळपास गाडीचं काम झालं आहे. नाही बघा आता पॅकिंग करतोय. अख्खा दिवस घ्या, सकाळी आलो तो 12 वाजता, 3:30 का 4 वाजले जातात.